काय चालू आहे काय चालू आहे आता लोणी बुजीत जायचंय तिकडं हा मग बुजीत जायचंय तर मग काय वाल्या जाऊ दे आम्हाला जाऊ दे सेंटरच्या असं नाही काहीच नाही पाणी राहिलं किती राहिली गाडी हवारी करायची साहेब काम नाही हवारी करायची नळी टाकायची काय राहिलं आता 5 फूट जागा नाही राहिली पाणी कसं काय जायचं ते पाणी पण पूर्ण पाहिलं ना फक्त सवण करायचंय जाऊ दे इडलो वापराचा अडचण आहे भरपूर कोणती लेवल लावली साहेब कुठे गेली कोणत्या लेवलनं चालली पाणी सारं कुदल ना मध्ये नाही हा भागल कसं साहेब गेले नाही पहिल्यांदा काय म्हणे ती आपल्याला फक्त आसाऱ्या उजवायची बोली होती त्यांना काही बाथरूम बिथरूम काही आहे का नाही फक्त म्हणे आम्हाला जायला आसाऱ्या उजवून आता गाड्या चालल्या हे साहेबाचं ऐकलं म्हणून साहेबांना आपल्या इथे तुम्ही आसाऱ्या बोलून नाला नका नियमन रस्ता आम्हाला डायरेक्ट करून द्यायचा आहे पण आता बघू ते सर काय म्हणतात तुम्ही रस्ता हे बुजून एवढं सुद्धा बुजून द्या ना म्हणजे काय इकडलं निघून उतरून जागा पाना पाणी जायला जागा तर पाना जागा जायला पाणी जायला जागा पाना पहिल्यापासून अडचण तीच ना तुम्ही ते सगळं नका बोलू साहेब सांगा ते बोलले काय बरं ते खसाळणार नाही मोठे मोठे सोडून जाणार असं राहिलं त्याच्याकडे नेकले ना काय राहिले मग काय आता टाकर चढत नाही ऐकून मोर पर म्हणजे हळूहळू पाय पसरून राहिले काय मोर नाही म्हणून राहिले ते डायरेक्ट रस्ता टाकायचा आहे म्हणे त्याच्या बापान थोडा रस्ता पैशामुळे उड्या भर राहिले पैसे किती पैसे भरून राहिले तुम्ही काय दम मार तिला काय बोलायचं नाही कोणी तिचं नाव घ्यायचं नाही कोणी शांत वासा काय बोलल्याने काहीच फरक पडत नाही जे नियमन तेच होईल एक हा तोंड आहे ना तोंड आहे काय असं खडा टाकून अंग उडून तुम्ही एवढे जण म्हणून उड्या मार राहिले काय आमचा एकही माणूस काय बोलू राहिला का आपण हे माणसं शांततेत बंद केलं नाही म्हणतात आसाऱ्या बुजवा नाला नका बुजू फक्त आसाऱ्या गाडी झाली तुम्ही काय बोली केली ती आसाऱ्या बुजवायचे माझ्यावर जी कारवाई करायची ती करा सेंटर त्याला पाठवून फाशी शिक्षेच्या त्यांना उभरा तुम्हाला मी मोकळं सांगतो आता तुम्ही आसाऱ्या बुजवा ना या तुम्हाला आसाऱ्या बुजवायचं होतं ना एवढ्या फाशी शिक्षेच्या एवढे जातं चला अहो तुम्ही आसाऱ्या बुजवा येऊ दे रे चाल इकडे राव डंपरला डंपर चाललाय तुम्ही आहे तुमच्या हाताने करून द्या कुठं जाणार दुसरी गाडी आम्ही होत जाणार नाही ते लक्षात आलं का तिथं खड्डा झालाय ती गाडी कशी काय आली मग जाऊ द्या ना तुम्ही बाकीचे बोलू नका हो हा गाडी नाही बसली गेली ती गाडी बसल्याच जाणार नाही बाजूला थांबा थांबतोय आम्ही पण बुजल्या जाणार नाही नाही तर मग आम्हाला तेवढं आडवं पडा तुम्ही एवढे आवाज करताय ते काम 4 वेळेस थांबताय 4 वेळेस चाललंय बाजूला व्हा ना एकदा ते मशीन पण मागे आलंय अजिबात टाकू मला काय करायचं करा
तिकडे पाणी काही वावर जाऊ द्यायचं काम कर. अजिबात तिला हात मारतो बाहेर. एवढं तर हे खर्च किती करतो. याच्यात काय करायचं असेल ते करायचं. एवढं तर करून घ्या, काय करायचं तुम्हाला. जसं की वरच्या वेळेला काय सांगतो, कोण घे? एक टाकून तुला. जाऊ दे, काय व्हायचं नाला पुसून जायचं आपण नाला पुसवायची तेव्हा नाला बुजू राहील तुम्ही काय नाला बुजू जायला आजूबाजू तेव्हा एवढी उंची आली नाला बुजवायची हात आम्ही येणारच आम्ही येणारच कोणती पद्धत आहे खड्डा पाहिलं आहे ना आम्ही काय करू राहिले सर का बाजूला ती गाडी खाली सर का जाऊ दे नका हे करू. नाला बुजवायची याला परमिशन दाखवा परमिशन दाखवा बुजवायची परमिशन दाखवा नाला बुजवायची तुमचं परमिशन आहे का मी काय म्हणतो परमिशन आहे का नाला बुजवायची परमिशन आहे का नाला बुजवायची परमिशन आहे का मला एक सांगा नाला बुजवायची परमिशन आहे तुमच्याकडे त्यांना रस्ता ओपन करायचा कोणता रस्ता ओपन आहे ना ओपन आहे कोणता आहे रस्ता काय असेल मी काय म्हणतो नाला बुजवायची तुमच्याकडे परमिशन असेल तर माझी काहीच अडचण नाही ठीक आहे ना मग इकडे टाकायचं बदल चल बोलो काय भाऊ गाडीवाला बोलो माझ्या शेताचं नुकसान होणार आहे एक लक्षात घ्या बोला ना त्याला होय कुठे गेले अरे लोक मध्ये ड्रायव्हर हा सगळं नुकसान सगळं नुकसान काय नाही उचलू गेले तर तिकडे वैरे पुढे जाय ना पुढे जाय ना हा नाला नाही मग काय सारखं तुम्ही राहू द्या. आता आम्हाला लय शिकू नका राहू द्या हो हाईट नाही देणार ते खड्डा जो या साईड एवढी हाईट तिकडे किती जाणार आहे ती कुठे इड तुम्ही शांत राहा अहो शांतच आहे ना सकाळचं शांतच बसेल ना शांत राहा फार नाला उजत आलं तर शांतच आहे ना आम्हाला आमचं काम करू द्या बोलू नका मग तुम्ही नियमानं करा ना काम मी कुठे नाही म्हणतो तुम्ही नियमानं काम करा ना नियमानेच चालू कुठं नियमानं आहे? दाखवा नाला उजवायची परवानगी दाखवा तुम्हाला कुठं नियमानं करा ना तुम्हाला नियमानं कुठं नाही म्हणून राहिलो काय मी नाला का कसं काय जास्त बोलू नका अहो, कमीच बोलू राहिलो पण मग तुम्ही नियमानं करा ना नियमानेच चालू आहे. हे कोणतं नियमन चालू आहे? नाला उजवायची परवानगी आहे तुमच्याकडे तुम्ही कोण विचारणार आहे? कोणी मग हे नाला कसं काय उजू राहिले नाला राहिला कुठे रस्ता राहिला हो. नालाच आहे, सगळं नाला आहे. मग कशात ना हा रस्ता कशात करू राहिले तुम्ही जास्त आवाजावर शांत राहा. कस काय जास्त आम्हाला आवाज आमचं काम करू द्या अहो करा ना तुम्ही नियमानं करा ना कस काय नियमन चालू आहे त्याच्याकरता तुम्हाला आहे ना वरती आहे ना कुठं? direct plan करून द्या. पण मग आता टाकून दिलं काय उद्या पाऊस आला उद्या त्यांनी यायला पाहिलं होतं ना त्यांनी आधी त्यांनी यायला ना, आता राहिलं नाही. सांगा दाखवा ना, आधी दाखवा ना मला त्यांनी मला ते दाखवा. मला दाखवा. कसं काय त्यांचं काय असतं? कंप्लेंट काय? यांनी करा ना तुम्ही कायदेशीर करा ना. मी पण नाही म्हणत. कंप्लेंट करायचा काय विषय आहे? ठीक आहे तुम्ही कायदेशीर करा. ठीक आहे सर सर का कसं काय? आता सांगताय का? काय नाला कसं काय उजू राहिली? पुढे जाऊन नाला कसं काय उजू राहिली? म्हणजे काय? काय हा? कोणता रस्ता आहे? कोणता? नाल्यातून रस्ता आहे. नाला उजवायची परवानगी आहे तुमच्याकडे. असेल तर दाखवा. दगड आहे बाजूला सरकार हा राहू द्या दगड राहू द्या. कर रे बाबा
नियमन साहेब नियमन त्यांनी मला त्यांनी नियमन कागद दाखवा मी बाजूला जातो हे नियमन बिगर नियमन करू राहिले बिगर नियमन करू राहिले तुमचा काही संबंध मध्ये पाहायला गे रे पाहायला गे सगळ्याला चला त्याच्यावर काय सांगताय प्रेमाने एकदा चल घेऊन जायला पोलीस स्टेशनला सांगताय प्रेमाने पाठ नाही हे पाठ ना नको फाड इथं जायला मागे थांब रे आता दगड नका मुरमाची गाडी आणा वाजव मुरमाची गाडी येऊ राहिले विनाकारण त्रास होऊ राहिला मुरमाचेच आहे ते अरे मी बोललो ना आम्ही कुठे म्हणतोय ते मंडल अधिकाऱ्याला सांगा ना ते म्हणताय ना मग कुठे मग तू गाडीला अडथळा नको करून इकडे साईडला येऊन बोल ना मंडलाधिकाऱ्याला तुम्ही त्यांना ऐकलं तर ठीक आहे दाजी ऐका ना माझं काय म्हणणं आहे दाजी माझा एक शब्द ऐका मंडलाधिकाऱ्याला ते जर आदेश खरोखर आदेश असेल ना दाखवला नाही का रस्ता ओपन करायचा इथला नाही ना. कुठला इथला नाही ना बरं याचा काय संबंध आहे त्याच्याशी जमीन तिकडून आहे, नाल्याचा रस्ता आहे मग ठीक आहे ना अरे उद्या उकरून देईल ना तहसील ऑफिस घेऊन ये ना आदेश ते काढून घ्यायचा उकरायचा टाकून दिल्यावर परत काय होणार? घेऊन येईल ना तो आदेश त्याला एवढी जर लिगल वाटते तर घेऊन ये ना आता जाणं तहसील ऑफिसला तहसीलदार नाही का तिथे नाही तर फोन नंबर देतो तहसीलदारचा बोल त्यांच्याशी त्यांनी सांगितलं थांबवा त्यांना थांबून टाकतील तहसीलदारचा हे देतो त्याला फोन नंबर करण्यापेक्षा दोन्ही बाजू तुम्ही नाही तपासून तहसीलदारचा फोन नंबर देतो ना त्यांना दोन्ही बाजू तुम्ही घ्या ना. तपासा ना. एकावर कोणावर अन्याय करायला आम्ही कोणी म्हणतोय आमचं काय म्हणणं आहे फक्त त्यांना विरोध करू नको तुम्ही काय असेल ते कायदेशीर आणता येईल त्याच्यात मुरू मी काय त्याला हे नको कशाला ते त्यावर काय होतं दगड तुझ्या अंगावर म्हणणार का साहेब मी फक्त त्यांना सांगत होतो तुम्ही दाखवा मला ते लेटर दाखवा एक मिनिट तहसीलदारचा नंबर ऐका ना, घरी खाली गेलं. दाजी, आपल्याला मंडलाधिकाऱ्यांनी दाखवलं पाहिजे ना दाखवलं पाहिजे ते हम काय ते करू साहेब आपण आवाज कमी ठेवा ना 94-40 अहो, ते ऐकून आता जर ट्रक जर उभारली तर दगड कोणाला लागतील याला लागतील ना पण ते मंडलाधिकारी पण ते ऐकून नाही राहिले हम काय नाही करू राहिले साहेब ते पण ऐकून घ्याल मग ते ऐकत नाही तर आम्ही कशासाठी आले त्यांना प्रोटेक्शन करायला आले कोणाला तुमचे ऐकून घ्यायला आले नाही मंडल अधिकाऱ्याला प्रोटेक्शन आहे मंडल अधिकाऱ्याला जे काम करताय त्याला काम करतो दोन्ही माझं एक म्हणणं आहे कायद्याने दोन्ही ते नाही कायद्याने करायला पाहिजे साहेब ते आम्ही तुमचं काही त्यांचं ऐकून घ्यायला आले नाही कोणाचं त्यांचं नाही की तुमचं नाही मंडल अधिकारी गाडी पुढे घेतो असंच काय करू मालक तुम्ही ह्याच्या गाडीला राहू दे सगळं राहू दे 44 मधला खालतीला आदेश येतो लीडला आदेशच नाही फक्त वहिवाटी एकमेकांची कोण आहे ओपन ठीक आहे ना त्याने बेकायदेशीर मुरमाची गाडी कुठून आणायची आता दगड टाकायचे बरं मुरमाचे आता कुठून आता रस्त्याला दगड लागत मुरूप लागत असेल ना, त्यांचं नाव घेऊन कंप्लेंट दाखल करा त्यांची. साहेब ते आपण आज टाकून गेल्यानंतर उद्या काय नाही होणार ना का साहेब बघ, जसं रस्ता उद्या होईल त्याला करता काय करता ना पाऊस आला तर सगळी नदी सांगू राहिलो आम्ही हो मला ते कळलं तुझं म्हणणं फक्त तू काय म्हणतोय उचलून घेऊ मी करणारच आहे त्याबद्दल वाद तुम्हाला वाटलं ना ती नाले अजून खोलाय करता येईल खालती तुम्ही जाऊ पाहा किती कचडून जाईल त्याच्याकरता एक कालवा चालू आहे. काय नाही साहेब ते दगड पुरे दगड आपण इकडे टाकून घेऊ आज आता एक दोन दगड तर तिकडे जाणारच आहे खाली आपल्याला तर नाहीये पहिले कशा करताय जेसीसी काय करताय ते उचलून नाल्यात पडलेले सगळे दगड आम्ही मी अर्ज करेल तुम्हाला मी काय म्हणतो तुम्हाला मला पण समजून नाही आलं आमचं नावच नाही घेईल साहेब आम्हाला कोणती नोटीस नाही ठीक आहे ना काय तुम्हाला नंबर दिला तहसीलदारांचा ते बोलू राहिले बोलून घ्या तुम्ही बोलून घ्या लागलं ते तसे त्यांच्याकडे नंबर आहे मंडल अधिकाऱ्याचा ते त्यांना कॉल कर त्यांनी जर दिला आदेश तर ते बंद करून टाक काम ठीक आहे त्यांच्याकडे नंबर दिलाय तुम्ही बोलून घ्या तहसीलदार तर तुम्हाला आम्हाला प्रॉब्लेम आहे आमचं म्हणणं आहे तुमचं आपलं भांडण नाही. एवढी मोठी गाडी लोडची कशी जाईल तिकडे साफ चुकीचं करता आदेश कुठला आहे जाईल खाली ती गाडी पाईप मग असं म्हणून राहिलो आम्ही मग थोडं
त्यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगायची गरज आहे ना, बरोबर. तर ती देवणार तर निर्माण नाही करू शकत ना. आम्हाला हे म्हणायचं, तुम्ही त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगा ना. आता मी नाही ऐकलं, मी पण नाही ऐकत. समजा मी घेऊन चाललो तर कोणाला सांगसान, करे साहेबांना फोन करसान, मी नंबर देणार करे साहेबांचा. त्यांनी नाही ऐकलं, ॲडिशनल साहेबांना कॉल करा, SP साहेब, कोणतरी ऑथॉरिटी आहे ना वरती. सर्वांनी नाही ऐकलं की कोर्ट आहे. करणारे साहेब एकदा टाकून गेलं समजा शासकीय अधिकाऱ्यांनी नाही ऐकलं की प्रोसिजर करणार आहे आम्ही साहेब. पण मग आज टाकून गेलं, उद्या पाऊस आला तर ते प्रोसिजर लय सरकारी कामाला खूप वेळ लागतो साहेब, खूप वेळ लागतो. तोपर्यंत पुरी नुकसान होऊन मग आता जाईल. त्यांनी आदेश कसे फॉलो करायचे हा तुम्ही सांगा ना. त्यांनी नेमानं फॉलोच नाही करू राहिले साहेब. ते जिडं आहे तिडं बरं, ठीक हे आहे. करायचं. चालेल, तुम्हाला तहसीलदारने जर त्यांना साफ फोन केला ते बंद करून टाक. त्यांना दिलाय नंबर, कुठे बोलले का, कोण गेलं होतं, काय म्हणताय? वरून आदेश आलाय, आदेश माझा आहे. कोणत्या म्हणजे आधीच आदेश निघलाय म्हणे. मला पाणी कुठून जाणार ते म्हणे. बरोबर ते चालेल. तुम्हाला यांना द्यावं लागलं नंबर. तुम्ही बोला, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यावरती कोण असेल ते सोंदाणे साहेब आहे, त्यांचा देऊ सोंदाणे तो तहसीलदारच आहे. त्याच्यावरती कोण आहे ते प्रांत अधिकारी. प्रांताचा नंबर देऊ का लागला तर? प्रांताचं नाव काय आहे? ते येवल्याचे गाडवे साहेब ना. गाडवेचा नंबर आहे. तुम्ही कोणाला कॉल करा, आम्ही काही म्हणत नाही ना की आम्ही याला बोलू नका. नाही करताय साहेब. ते हाय कुठला त्यांनी ते अहो मग काय तुम्ही त्यांच्यावरती ऑथॉरिटीने तुम्हाला आदेश दिले तर आम्हाला प्रॉब्लेम नाही ना. चला मी तेच तुम्हाला पर्याय करा. त्यांना यांच्या कामात अडथळा नाही केले त्यांना आपण आपले पर्याय चालू आपण आपलं काम तेच तर म्हणतोय मी तुम्हाला की तुम्ही तुमच्या पद्धतीने तहसीलदारकडे जा, एक तर यांच्याकडे जा. नाही यांनी चुकीचं करणं लावलंय साहेब. हा, ठीक करायला आहे. अडचण नाही, पण चुकीचं करणं लावलंय. आदेश कुठला आहे, करता कुठले आहे? अरे मग त्यांच्याकडे तुम्ही कंप्लेंट करा ना, त्यांनी जर चुकीचं काम केलं तर. पण ते महसूल काय नंबर तुम्हाला काय अडचण आहे की हे इकडे राहिलं तेवढं खोल होतं ना अजून. खोल करा, खोल केलं तर पाणी मावलं का नाही. मग ते असा विषय ना. तुम्ही सकाळपासून पाहू राहिले कोण कसं वागू राहिलं, कोण काय बोलू राहिलं. आमचं सगळं डोक्यात आहे. आम्ही 4 वर्ष आमच्या ह्याच्यात गेले, आमचा मनस्ताप झाला. आणि तुम्हाला तर किती व्हायला ते सगळं तुम्हाला माहिती. मी त्याच्यामुळे ना या वादात मी मगाशी सांगितलं जमीन विकून टाकल, पण आहे ना वादच नको आता या गोष्टीचे ना. काय ते 1 एकरासाठी आपलं आहे ना काय हे असं करून किंवा काय भेटतो हाताळतळ आहे. नाही आता त्यांचं मी त्या दिवशी त्यांनी तेच सांगितलं. आता ते त्याची आई तेच म्हणते ना झालं काही तर मी सगळ्यांची नावं गुंतून दिली. त्याच्यापेक्षा ना हो मी त्या दिवशी तुम्ही बोलले नाही ते योग्यच झालं ना. त्या दिवशी आपल्यालाही बोललो मी. तुमचं क्षेत्र, तुमचं मर्यादा तुमच्या क्षेत्रापुरती, बरोबर. तुमचं म्हणणं मग तुमचं जो बांध आहे जो काय असं त्याला आपल्याला काही करायचंच नाही ना. तेवढं माझं तिला जागा आहे केवढी मोठी, काय तिला काय अडचण आहे. समजा थोडंफार खाली डबके असेल तिथं थोडं 4-2 दगड टाकून घ्यायचे किंवा थोडंफार सवण करून घ्यायचं. तिथून स्टेप टाकून दिलाय तरी मी आजपर्यंत तिथं तुम्हाला काही म्हणलो का? नाही इथं आता ते नियमानात जमल का तुम्हाला तसं टेप टाकून? तर ज्यावेळेस मोजणी तो तयार होईल एखाद्या गोष्टीला कधी होईल त्यावेळेस पाहायला लागेल का कुठून देतो अजून. तुम्हाला ही जमीन एवढ्या जमिनी पडेल, तुम्हाला ही जमीन कशी भेटली? कोणीच काही करीत नाही. मग मलाही सांगा ज्याचा त्रास त्याला सहन करावा लागतो. मोजा येऊनच एवढे वाद झाले. पोलीस स्टेशन येते सगळं का नाही काढून दिली त्यावेळेस तर सगळे विरोधात उभे राहिले माझ्या. त्याच्यामुळे मामंत्रणा मी तेच सांगितलं होतं. त्यावेळेस तुम्ही का नाही आले? काय दाखवायचं असं काही आता त्यावेळेस असंच झालं होतं. मी एकटाच होतो. पाहुणे रावळे गोळा करून काय साध्य काय काहीतरी साध्य झालं तर गोळा करा. त्यावेळेस मी एकटाच होतो. पाहुणे गोळा करून काय कशासाठी मला काही कळत. आणि इड त्रास नाही ना काही, तुला त्रास देऊ राहिलो आम्ही, हा सगळा विषय का? मला इकडं वर त्रास देऊ नका, टाकून घ्या लोंढी उपरा. काय विषय नव्हता ना. इकडचं मजबूत संबंध चांगली राहून जातात. हवा हाता बंदोबस्ताचा याचा खर्च काय सोपा आहे का? मी तुम्हाला किती खोल करायचं तेवढं सांगतो. हा इकडे कोणच पाईपलाईन नाही ना. पाणी बसलं पाहिजे. पाणी बसलं नाही आमचा रस्ता राहत नाही ना. मग काय मलाही त्रास, मलाही माहिती पहिल्यापासून अडचण काय इकडं सगळं मारतात. मग एक काम करू हे दगड तुम्ही तुमच्या याला लावून द्या. इकडं मशीन टोटल त्यात तुडून नाली तर चालेल. त्याला हवा असं समजुतीनं असलं तर सगळ्या गोष्टी होतील. काही समजूत पहिल्यापासून समजुतीनच. पण आता पाहिजे तू निम्मी लोंडी दाबली डायरेक्ट निम्मी राहील. कायदेशीर चालू आहे सगळं काम. आता चालू तुम्ही पैसे दाबून करताय काम करा, त्याच्याबद्दल वाद नाही. पण
पण मग आम्हाला दुसऱ्याला त्रास, आपल्याला त्रास झाले हे डायरेक्ट नाही ना पाणी बसवायचं करून घेऊ आपण काय अडचण नाही. मी घरी चाललो होतो, तू बोलावलं अरे म्हणून. थांबा आम्ही काही भांडणं करायचं काही काम नाही आपल्याला भांडणं करायचं हा मग तुम्ही स्वतः थांबा तुम्हाला कसं उकरायचं कसं उकरायचं काय उकरायचं सांग जसं म्हणलं ना तसं उकरून देऊ काय अडचण नाही. 4 वर्ष बाबा आम्ही आता काय आता बेकायदेशीर चालू ना, अन्याय माझ्या होऊ राहिला ना. हे ही थडी राहणार आहे का? जाऊ द्या अण्णा, तू काय जाऊ द्या याचा अर्ज करेल. जाऊ द्या अण्णा जाऊ द्या. त्यांना मी काय सांगितलं जरी तुमचा पाण्याचा विषय आहे ना तर आम्ही उकरून देतो आम्ही उकरून देतो बस हे ना मी काय म्हणतो बरं काय अडचण आहे का? जर उकरून घेतलं पाणी जर जायला जागा आम्ही एवढं तेव्हा टाकू दिलं असतं ना एवढं संबंध तोंडावर जाऊन विचारा. ह्या वळतून आमच्या घरामागून जेव्हा पाणी आलं ना, ह्या लोटीचं पाणी ह्या वळानं घेतलं नाही तर समाजच्या जुनं घर होतं का तिथून पाणी कुठे यांची साहेब वाहून जाईल त्याला विचारा. या वळात पाणी बसत नाही, पाणी कुठे गेलं माहिती का? समाजच्या जुन्या येरीपाशी, समाजच्या जुन्या येरीपाशी पाणी गेलं होतं. तुम्ही विचार करा पाणी येतं किती. आणि इकडे दगड टाकेल का? या वळ माझ्या या क्षेत्रातून पाणी खाली जातं. एवढं कालवा करायचं का कारण काय? एवढं उकरून घेऊ ना, उकरून नंतर टाकून घेऊ, काय विषय. पाणी जागा जायला पाणी बसायला जागा करता येईल ना आपल्याला थोडं खोल करून घेऊ आतापर्यंत आम्ही कोणाला त्रास दिला का? दिला कोणाला काही त्रास? एवढ्या तुम्ही फाट्या तोडीत आले, हा देवानंद कायमचा फाट्या तोडीत बोरले दगड टाकीत, अरे जायची अडचणी जाऊ द्या बा, पण तुम्ही तरी त्रास देऊच राहिले आणखी. वाकड्यात आम्हाला शिरते पण माणूस काय म्हणतो जा दे म्हणते आहे नागाने वाकड वाईट केलं आणि वाईटच होत राहतं. पण ते समजूतदारपणा नाही तुमचे. जास्तीत जास्त अन्याय आहे साहेबांना करीत आहे. कुठली जी कोणत्याही प्रकारची हे नसून आदेश नसून अहो, एवढी यंत्रणा येईल कशी काय मग एवढे पोलीस लोक एवढे साहेब लोक कशी जाऊ दे आपलं प्रेमाचं भांडण. एक मिनिट, हा, एक मिनिट, आपलं साहेब येईल, आधी तुला किती 3 आधी देऊ का कसले वळ उजवायचा पानंद रस्ता वळ वळ बुजवायचं उजवायचा मला दाखव फक्त वळ उजवा आदेश आहे. एक मिनिट पानंद रस्ता म्हणजे काय असतं? काय पानंद रस्ता म्हणजे काय? त्याला भर टाकण्याचा आदेश आहे. पानंद रस्ता म्हणजे हा, काय? बरं पानन रस्ता असेल बरं. हा पानंद रस्ता काय करायचा आहे हा. मग कोण करणार? नाही नाही त्याचा भर टाकायचा आदेश आहे का? दाखवा बरं पानन रस्त्यात भर टाकायचा आदेश पानंद दाखवा. रस्ता काय करायचं? मला दाखवा ना फक्त पाव द्या तर खरी पाव द्या. मोबाईल मध्ये सगळे काढून वाचा कशाला युट्यूबला सर्च कर ना. कशाला वाद घालायची युट्यूबला वाद नाही घालायचं विचार राहिलो साहेब. वाद घालायचं काय? वाद घालायचं तेव्हाच मिटलं वाद घालायचं. पानंद रस्ता रस्त्याशिवाय शेतकरी नाही. जसं कायदेशीर करणार आहे ना तसंच करणार आहे. कायदेशीरच करणार आहे. वाद घालून काय होणार आहे? वाद घालून काय इकडून उचलणार आहे, पोलीस स्टेशनला ठेवून देणार आहे. दुसरं काय करणार आहे? रस्ता थोडा बंद होणार आहे. रस्ता बंद होणार असेल तर पोलीस स्टेशनला जातो मी. मग आता परत तुम्ही त्याच मुद्द्यावर येऊ राहिले मग आता परत तुम्ही त्याच मुद्द्यावर येऊ राहिले मग सांगा रस्ता बंद होणार आहे हे काय बेकायदेशीर आहे पण मग तिथं लागत नाही येडा. हे बेकार चालेल ते बरोबर होईल वजे वजे, पण त्याच्यात काय होईल माहितीये का? काहीलाच त्रास होईल. आम्ही जी प्रोसिजर करू ना ते काहीलाच त्रास होईल, काही सुटून जातील त्याच्यामध्ये. आम्हालाच होईल दुसरं कोणाला होणार प्रोसिजर करून टाक तू का म्हणजे तू करणारच आहे. प्रोसिजर याची बी करणार आहे. करणारच आहे. मला माहिती आहे तात्या तुमचं खूप खूप बोलणार असं त्याच्याबद्दल वाद नाही. कारण आपण कोणाला पाया लावतो पाया पडतो. बरोबर आहे.
बांध टाकला असं मग ते आडवं पाणी नाही नाही, आता समजा आता पुढं बी थोडेफार लोंढीचं बी जिडं आसारे आहे तिकडं तर थोडेफार दगड दुगड टाकावं लागणार आहे ना. येईल असं रे, मिनिटात मग लागणार. ते जाय हिडून नाही समजा करून बरोबर आहे की नाही. म्हणजे तिकडं आता आमच्या बाजूला काय ना जर हिडून ट्रॅक्टर गेला नाही तर पुढं आम्ही दगड कसे टाकणार आहे. जायला पहिल्यापासून काय अडचण होती का? नाही, नाही, त्या पहिल्यांदा अडचण नव्हती ना. मी फक्त भर टाकायला का त्याचा त्रास मला होता. अहो तुम्हाला तो आता- त्रास तुम्हाला ते सांगू राहिला आता हे पुढे दगड पडेल आहे ना तिकडून टाकून घ्या. काय अडचण मी पण काय म्हणून राहिलो. मग नाही आता हे पुढच्या आसार आहे म्हणजे दगड टाकून घेऊ. काय वर उचलायच नाही आपलं फक्त आसार पोचवायचं आहे. इकडे वर हाईटचीच काही गरज नाही. इकडं हाईट दिला आणखी इकडे खड्डं होईल. इकडं परत चढता येणार नाही. हे बी मटेरियल म्हणा थोडंसं वर उचलून घ्या. हां इकडे खटकी होऊन जाईल. हे इडं नाही तर एकदम सुरू होतं, तर इकडे टायर काढणार नाही. याला आणखीन झिरो करली 12 असेल पुढे पुढे झिरो कर मोठे मोठे नंतर त्या बाजूला टाकून खाली गाव राहिलं ना ते थोडं ये लग्न करून घ्या. थोडा टाईम आहे तुमच्याकडे. हाच टाईम त्वरित आहे का?